दिशेने स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत HGCA चॅम्पियन ट्रॉफी युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच खेळवली जाते, एक महामुकाबला पिसानी विरुद्ध दहिवड। पहिलाच बॉल बॅटचा स्विंग अप्रतिम होता, परंतु पहिलाच बॉल खराब बॉल आहे। वाईड बॉलने सुरुवात झालेली आहे दहिवड टीमची आणि खऱ्या अर्थानं सिंगल धाव जी लागलेली आहे धावफलकावरती ती खराब बॉलने एक धाव धावफलकावरती जोडूया। मॅच मध्ये रंग भरले जातील या देखील। हा ट्रॅकर बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये उभा राहिला, क्षेत्ररक्षक साहिल देवरे चेंडू खाली आलेत, त्यांनी चांगली झेल टिपले आणि संपवलाय समीर गोगावले यांचा खेळ। हा ट्रॅकर बॉल वरती टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत समीर गोगावले, एलिव्हेशन थोडंसं कमी, चेंडू हवेमध्ये उभा राहिला। शेवटच्या क्षणी साहिल देवरे यांचा जे बॉडी लँग्वेज आहे ते थोडंसं फसलं गेलं होतं, परंतु पुन्हा एकदा शरीरावरती नियंत्रण, चांगलं कंट्रोल आणि त्यानंतर हाताची ओंजळ आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला पकडलं गेलं। एक चांगला बॉडी बॅलन्स त्यांनी बनवला आणि पहिला झटका पिसानी टीमला समीर गोगावले माघारी परतलेले आहेत। मोठी विकेट दहिवड टीमला प्रतीक वाघ गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत। पहिला बॉल त्यांनी वाईड बॉल हाताळला, परंतु त्यानंतर त्यांनी जरूर कमबॅक केलं। कमबॅक करत असताना एक मोठी विकेट त्यांनी मिळवून दिलेली आहे दहिवड टीमला। समीर यांना माघारी पाठवण्यामध्ये यश आलेलं आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती स्वतः कॅप्टन अभिषेक गोगावले। खऱ्या अर्थानं कालच त्यांचा वाढदिवस संपन्न झाला, आज त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया। जाऊया मैदानाच्या दिशेने। सुरेख बॉल आहे, वेग चांगला होता, टप्पा अचूक, लाईन लेंथ सर्व काही गोष्टी जुळून आल्यात आणि या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे ती सिंगल धाव। वेग चांगला आहे प्रतीक वाघ यांच्याकडे, टप्पा देखील अचूक आहे, व्हेरिएशन चांगला आहे। गोलंदाजी करत असताना गोलंदाजचा अँगल त्यांच्याकडे खूप चांगला आहे। ओव्हर द विकेटने ते सातत्यपूर्वक मारा करतात आणि आतापर्यंत पिसानी टीमला त्यांनी बांधून ठेवले मी म्हणेन। हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, खराब बॉल। पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे प्रतीक वाघ यांची। बॅट मधून धावा कमी येत आहेत, परंतु अतिरिक्त धावा या मॅच मध्ये आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळालेल्या आहेत। प्रतीक वाघ एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात। हा ट्रॅकर बॉल चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, जिथे मात्र सिंगल धाव मिळालेली आहे पिसानी टीमला। प्रतीक वाघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतात, परंतु अभिषेक गोगावले यांना अतुल गोगावले यांना मात्र चांगली साथ द्यावी लागेल। एका बाजूने पिसानी टीम्सला धावा देखील बनवायच्या आहेत आणि विकेट्स देखील टिकवायच्या आहेत। आता मात्र खरी कसोटी लागलेली आहे ती गोलंदाजांची। पुन्हा एकदा प्रतीक वाघ तयार। हा बॉल देखील सोडून दिलाय, हा बॉल देखील खराब आहे। वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय। किरण जाधव सारखल कडवाडी टीमचे स्टार खेळाडू आहेत, ते मात्र आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात या मॅच मध्ये। हाई बॉल सोडून दिलेला आहे, डावी एसटी सोडून जाणारा बॉल। खराब प्रदर्शन प्रतीक वाघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात। काही बॉल त्यांनी चांगले टाकले, व्हेरिएशन दाखवलं, परंतु त्यानंतर त्यांची दिशा आहे ती भरकटलेली आहे। त्यांना लाईन वरती यावं लागेल मी म्हणेन, अचूक टप्पा शोधावा लागेल। कुठेतरी पावसाची सरी हळूहळू कोसळत आहेत, ओलचिंब मैदान आहे, हातातून बॉल स्किड होतोय। खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, आलेला आहे तो डॉट बॉल। कमबॅक करणारा हा बॉल होता, परंतु अभिषेक गोगावले यांना मात्र संघर्ष करावा लागेल, कारण पिसानी टीमची बॅटिंग लाईनअप आहे ना ती ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते। अभिषेकला आज मात्र वरच्या क्रमांकावरती पाठवलंय। आणखीन एक स्विंग बॉल होतोय, बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, ऑफ स्टंप वरती पिचिंग बॉल झाला, त्यानंतर फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे, आलेला आहे तो डॉट बॉल। शेवटचा बॉल या
ओव्हर मधील डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहे 7 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका, जास्तीचा वेळ घेऊ नका. दैवट टीम आपण खूप वेळ घेताय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ज्याने पाठीमागच्या मॅच मध्ये अक्षरशः प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं असा खेळाडू सौरभ देवरे मोन्या गोलंदाजीच्या रनवेवरती. बोटांची जादू ज्या खेळाडूकडे सातत्यपूर्वक पाहायला मिळते ना, जो खेळाडू बॉल फिरवण्याची क्षमता ताकद त्याच्याकडे चांगल्या प्रकारे असा खेळाडू मोन्या, फिरकीचा जादूगार. लेदर बॉलचा अनुभव याही खेळाडूच्या गाठीशी आहे. टेनिस बॉलचा क्रिकेटचा अनुभव देखील याही खेळाडूकडे अनुभव चांगला आहे. परंतु समोरच्या बाजूने अतुल आहेत ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. बॅटिंग करत असताना 3 षटकार ठोकले होते. पहिलाच बॉल आणि लाईन चांगली आहे, लेन देखील चांगली आहे. ऑफ स्टंप वरती बॉल पिचिंग केला आणि पहिलाच बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. मोन्याची बॉलिंग खूप चांगली आहे कारण व्हेरिएशन त्याच्याकडे खूप चांगला आहे. कमी रनअप घेतात परंतु बॉलला वेग देखील निर्माण करतात, बॉलला वळवतात देखील. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू घोषित केलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. ज्या प्रकारे बॉल वेग चांगला होता, टप्पा देखील अचूक होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने बाहेरचं वळण प्राप्त केलं. खराब बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मोन्या तयार होताना पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ओ माय गॉड, क्लीन बोल्ड. यस त्या उद्ध्वस्त. इफ यू मिस आय विल डिफरेंटली हिट. जो हुकला तो संपला क्रिकेट राजा. फलंदाज त्रिफळाचीत. इथे कसरत लागली होती मोन्याची परंतु मोन्याने दाखवून दिलाय. लाजवाब गोलंदाजी त्यांनी केले. पहा ज्या प्रकारे क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर बॉल, बदली यष्टी वाकवले आणि इथे मात्र अतुलला त्रिफळाचीत केलाय. क्या बात आहे. मोन्याने मात्र दाखवलाय लाजवाब गोलंदाजीचा नजराना. जो फलंदाज घातक होता त्या फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालंय मोन्याला. मी सातत्याने चर्चा केली लेदर बॉलचा, टेनिस बॉलचा. ज्या खेळाडूला ठासून अनुभव भरलाय तो खेळाडू मोन्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ बॅट केले परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपरांच्या हातामध्ये विसवला आलेला आहे तो डॉट बॉल. मोन्याने पाठीमागच्या मॅच मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. विकेट्स देखील मिळवली होती. याही मॅच मध्ये त्याने अद्याप 3 बॉल रिलीज केलेत. हाई बॉल सुरेख बॉल आहे. 4 बॉलच्या पाठीमागे फक्त 1 धाव खर्च केले. त्याने एक महत्वपूर्ण विकेट्स मिळवले अतुलचे. आणखीन एक दर्जेदार षटक पाहायला मिळतंय मोन्याचं. व्हेरिएशन चांगला आहे. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता परंतु यावेळेला कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 10 अंकावरती. मोन्याने आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूच्या पाठीमागे 3 धावा खर्च केलेत. 1 विकेट्स मिळवले. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील अफलातून गोलंदाजी त्यांनी केली. हा बॉल सोडून दिलाय परंतु लाईन चांगली, लेंथ चांगली आणि आलेला आहे तो डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 10 धावा. पूर्णपणे पिसानी संघावरती दडपण आणि दडपण पाहायला मिळते. जिथे अतुलची विकेट गेली, समीर बाद झाला आणि त्यानंतर धावफलक ज्या वेगाने पुढे जायचं होतं ते वेग मात्र निर्माण होत नाहीये. वैभवला एक चांगला स्ट्रोक खेळला, त्याने 2 धावा बनवल्या. अभिषेकने 3 धावा बनवलेत परंतु समीर शून्यावरती बाद झाले. अतुल देखील शून्यावरती बाद झाले. परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेन. साहिल देवरे ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिलाच बॉल कमी वेगाने आणि कमी वेगाच्या बॉल वरती
या बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या लगत, परंतु ते कॅच पकडले आणि कॅचेस विन द मॅचेस. काय अप्रतिम कॅच पकडलाय. मोन्याने कॅच पकडलाय. पहा खोलवा टप्प्याचा बॉल होता, हेलिकॉप्टरचं उड्डाण, परंतु सीमारेषा लगत खेळाडू मोन्या होता आणि मोन्याने मात्र काय अफलातून कॅच पकडलाय. असं वाटलं होतं की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु उडी मारून हा कॅच पकडलाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये माधव आलेत. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. 12 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूच्या पाठीमागे अजूनही 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे. हाई बॉल सोडून दिलाय, डेड बॉल घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतात. एक धाव कंप्लीट पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 14 अंकावरती. हा ट्रॅकर बॉल होता. बॅट वेगाने स्विंग झाली होती, परंतु सिंगल धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. यानंतरची मॅच आहे कासानी विपक्ष सावली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. क्लीन बोल्ड. आणखीन एक खेळाडू त्रिफळाचीत. वैभवला देखील माघारी परतावं लागतंय. खरं तर गोलंदाजाचा तिकट मारा सातत्यपूर्वक या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. दैवत टीमच्या माध्यमातून मोन्याची गोलंदाजी प्रभावित राहिली. साहिल देवरेची देखील गोलंदाजी प्रभावित ठरते. टप्पापर्यंत बॉल थोडासा खाली राहिला, त्यानंतर बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र यष्ट्यांचा वेध. नो बॉलचा इशारा जरूर आलाय. फटका फसलाय, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फेकी केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे किती धावा पाहणं गरजेचं असेल. चार धावा धावफलकावरती जोडूया. नो बॉलची 1, पळून काढलेल्या 2 आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेली 1 अशा 4 धावा धावफलकावरती जोडूया. धावा आल्या, धावा येत नव्हत्या, परंतु शेवटच्या क्षणी पिसानी टीम साठी धावा आलेल्या आहेत. 19 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आदित्य गोगावले मैदानाच्या आतमध्ये उभा आहे स्ट्राइक एंडला. ओ यावेळेला समोरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कॅच घेण्याचा प्रयत्न. पहिल्या अटेम्प्टला बॉल ड्रॉप होत होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला त्यांनी एक चांगला कॅच पकडला. आणखीन एक धक्का पिसानी टीमला 19 अंकावरती. फ्रीडचा बॉल होता म्हटल्यानंतर कॅच जरी पकडले असेल तरी मात्र एक चेंडू शिल्लक आहे अजून. 2 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. कॅच पकडला होता, परंतु त्या अगोदरचा बॉल न होता म्हणजे फ्रीडच्या बॉलवरती कॅच ग्राह्य धरला जात नाहीये. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती.
शेवटचा बॉल आलाय डॉट आणि विकेटचं पतन. एक इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा आणि 22 धावांची आवश्यकता आहे दैवट टीमला 18 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी. चला टॉस साठी या वेळ जास्तीचा घेऊ नका. कासानी विपक्ष सावली आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उप खजिनदार गणेश भिलारे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. सावली टीमचे कॅप्टन या. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून पाठीमागच्याच 2 आठवड्यापूर्वी मैत्री चषक संपन्न झाला आणि मैत्री चषक मध्ये ज्यांच्या माध्यमातून मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य आणि खूप मोठी मेहनत घेणारे आपल्या सर्वांचे लाडके विजयदादा देवरे यांचं देखील आपण या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करूया आणि आभार देखील मानूया. सकाळपासून त्यांनी देखील खूप चांगलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. आणि इथून पुढे टॉस केला जाणार आहे. टॉस साठी आपण त्यांना देखील जॉईन करूया. विजयदादा देवरे आपण देखील या. गणेशदादा भिलारे आपण देखील या. कॉल कोण देणार, सावली की कासानी? कासानी टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. सावली टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. थँक्यू सो मच. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. 22 धावांचं लक्ष आहे दैवट टीम समोर आणि या 22 धावांचं लक्ष कशा प्रकारे दैवट टीम पूर्ण करेल आणि 22 धावांचा बचाव पिसानी टीम कशा प्रकारे करेल हे सांगणं मी थांबवतो आणि घेऊन जातो कास पठार टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज, एक मधुर आवाज. अंबानी टीमचे एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे कुलदीपजी शेडगे सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. परत एकदा मी कुलदीप शेडगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दुपारच्या सत्रामध्ये. सकाळपासून आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या समोर सामने पार पडत आहेत. सुरेख आयोजन नियोजन कमिटीच्या माध्यमातून केलेलं आहे. अतिशय देखणे सामने आमच्या भेटीला आहेत. मैदानामध्ये सामना सुरू होता. टीम दहिवड विपक्ष टीम पिसानी हा एक रंगतदार सामना मैदानामध्ये रंगला गेला होता. प्रथमतः फलंदाजी करून टीम पिसानी संघाने बावीस धावांचं टार्गेट टीम दहिवड संघासमोर ठेवलाय. टीम दहिवड संघाच्या माध्यमातून आघाडीची फलंदाजींची जोडी असेल प्रशांत वाघ आणि गणेश देवरे. 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही आघाडीची जोडी सज्ज आहे. तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे पिसानी संघाचा एक युवा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू समीर गोगावले. कट्टर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील या सामन्यामध्ये त्याला करावी लागेल. 22 धावा रोखायच्या आहेत. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेवरती समाधान मानावे लागेल प्रशांत याला. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल टीम दहिवड संघाला. पहिल्या चेंडूवरती प्रहार जरूर आला मात्र एकच धाव पाहायला मिळाली. देखील सुरेख चेंडू हवेमध्ये आहे. झेलची नक्कीच संधी नामी होती मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. समीर यांच्या माध्यमातून झेलची संधी देखील उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत विनोद गोगावले सातारा ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष.
परत एकदा गणेशच्या बॅट मधून एक मोठा प्रहार विस्फोटक फटका पाहायला मिळाला. षटकाराच्या स्वरूपात समीरवरती प्रहार चढवला गेला. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे टीम धैवड संघाच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी आपण काय पाहतोय, अक्षरशः यष्ट उद्ध्वस्त केलाय समीर याने. तू जर मला षटकार खेचू शकतो, तुला देखील मी मैदानाच्या बाहेर धाडू शकतो, हेच चित्र त्याने मैदानामध्ये दाखवून दिलंय. एक तेरी तो एक मेरी हेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. सुरेख फटका पाहायला मिळाला होता, मात्र तितकीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. म्हणजेच फलंदाज असेल गोलंदाज असेल दोघांची ही कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय टीम धैवड संघाच्या माध्यमातून, ज्याच्या फिरकीची जादू आपल्याला पाहायला मिळते. मोन्या मैदानामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलकावरती धावा आहेत 8. एका विकेटचं पतन देखील गणेशच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 4 चेंडू 8 धावा. इथून पुढे समीकरण असेल 14 चेंडू 14 धावा. फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा आलाय. 9 चेंडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानामध्ये चित्र पाहतोय. चेंडूचा शोध मोहीम चालू आहे. अक्षरशः 3 खेळाडू त्या ठिकाणी चेंडूचा शोध घेत आहेत. खरं तर हीच मजा आहे रबरवर क्रिकेटची. मैदानामध्ये गवत खूप असते, चिखल देखील असतो, त्या ठिकाणी बॉल काही दिसत नाही. आपण पाहिलं की ते एका चेंडूसाठी 3 खेळाडू शोध घेत होते चेंडूचा. हीच खरी मजा पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा फुलटा चेंडू, तितक्यात ताकदीचा फटका देखील आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. चेंडू देखील जज केला होता, मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग ऐन मुक्याच्या वेळेस झेल सुटला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्याचंच रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये 2 धावांनी भर पडली गेली. धावफलक जाऊन पोहोचले 14 धाव्यांवरती. 8 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे. परत एकदा फुलटॉस चेंडू, तितक्याच चांगल्या पद्धतीचा फटका देखील पाहायला मिळाला. सौरभ देवरे याच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 15 धावा. 17 धावा. येणारे चेंडू असतील 12 चेंडू 5 धावा. तिचे सोपं असं समीकरण करून ठेवलं टीम धैवड संघाच्या फलंदाजांनी. पिसली संघाच्या फलंदाजांनी मात्र आज नाराज केलं. ज्या संघाकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती त्या संघाने मात्र 18 चेंडूमध्ये फक्त 21 धावा केल्या आणि 22 धावांचं टार्गेट रचलं गेलं टीम धैवड संघासमोर. एकंदरीत विचार केला गेला तर धैवड संघाकडे मजबूत फलंदाजी आहे, गोलंदाजी आहे. तुल्यबळ संघ सातारा ग्रामीण क्रिकेटमध्ये ओळखला जातो. एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. प्रशांत बॅटच्या माध्यमातून एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला, ज्याच षटकाराच्या मदतीने टीम धैवड संघाने विजय संपादन केलेला आहे. बेस्ट ऑफ लक असेल टीम धैवड संघासाठी, तर हार्ड लक असेल टीम पिसानी संघासाठी. चांगली मॅच पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी देखील टीम धैवड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तितकी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील त्या संघाकडून पाहायला मिळाली आणि त्याच फलंदाजीच्या आणि गोलंदाजी